गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट हे पुन्हा एकदा फॉल झालेलं आहे. सलग 4 दिवस US मार्केट फॉल होत आहे. कालसुद्धा नॅसडॅक ऑलमोस्ट 1.25% आसपास डाऊन आहे. S&P 500 देखील 1% आसपास डाऊन आहे आणि डाऊ जोन्ससुद्धा. परंतु तिथे एक अनयुज्युअल गोष्ट घडली, ती म्हणजे जो तिथला विक्स आहे तर तो 25 क्रॉस करून गेलेला आहे. ऑलमोस्ट काल रात्री तो 10% इन्क्रीज झालेला आहे. म्हणजेच काय की अजूनही तिथे जो फॉल आपल्याला पाहायला मिळतोय त्यापेक्षाही मोठं काहीतरी रिझन आहे ज्यामुळे अजून फॉल येऊ शकतो. त्यामुळे फिअर डाऊन साईडला आहे हे आपल्याला तिथला US विक्स जो आहे तो इंडिकेट करतोय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर US मध्ये आज एनव्हिडियाचा रिझल्ट येणार आहे आणि एनव्हिडिया आणि प्लस बाकी जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे काही स्टॉक्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये एवढे हायर व्हॅल्युएशन्स लोकांनी दिलेले आहेत. जर समजा त्या व्हॅल्युएशनला मीट करणारे रिझल्ट जर आज एनव्हिडिया प्रोड्यूस करू शकलं नाही तर मग मात्र US मार्केट फार भयंकर पद्धतीनं ड्रास्टिकली खाली येण्याची चान्सेस आहेत. परंतु आता ते पूर्णपणे रिझल्टवरती अवलंबून आहे. कारण जर समजा रिझल्ट अपेक्षेपेक्षा चांगले आले तर मग मात्र जे गेल्या 3-4 दिवसामध्ये जे काही लॉसेस US मार्केटमध्ये झाले ते एका रात्रीमध्ये रिकवर होतील अशी सुद्धा परिस्थिती आहे. म्हणजेच काय, व्होलॅटिलिटी इंडेक्स त्यामुळेच वाढलेला आहे कारण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूपच हाय लेवलला आहे. ओके. परंतु आता जर आपण ग्लोबल मोमेंटम पाहिलं तर मोस्टली निगेटिव्ह आहे. US मार्केटचे फ्युचर्ससुद्धा डाऊन आहेत आणि आज रात्री जे काही एनव्हिडियाचे रिझल्ट येणार आहेत त्यामुळे हे स्वाभाविक आहे. ओके. म्हणजेच काय की उद्या आपल्याला क्लॅरिटी मिळेल की नक्की काय होणार आहे. तर जर आता आपण ग्लोबल मोमेंटम पाहिला तर निगेटिव्ह आहेच. ओके. प्लस FISने सुद्धा काल सेलिंग केलेलं आहे, परंतु छोटं सेलिंग केलं आहे साधारण 700 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने साधारण 6-6.5 कोटींच्या आसपास बाईंग केलं. परंतु तरीसुद्धा काल आपण आपलं मार्केट जे आहे ते थोडंसं एक्सपायरी प्रेशरमुळे पडलेलं आपण पाहिलेलं आहे. तर आज फ्रेश डे आहे, तर आज काय घडतंय हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके. तर आपल्याकडे जो लोकल न्यूज फ्लो आहे तो थोडासा पॉझिटिव्ह आहे, जरी ग्लोबल मोमेंटम खराब असला तरी. तर आता TCS संदर्भात अशी न्यूज आहे की TCSनं एक 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट UKच्या जे काही हेल्थ सर्व्हिस आहे त्यांच्यासोबत केलेलं आहे, नॅशनल हेल्थ सर्व्हिस. तर ते साधारण म्हणजे डीलची व्हॅल्यू जरी सांगण्यात आलेली नसली तरी साहजिकच आहे की पूर्ण UKतले ऑलमोस्ट 90% लोक त्यांना जी हेल्थ सर्व्हिस दिली जाते ती गव्हर्नमेंटकडनंच दिली जाते आणि त्यांच्यासोबतच त्यांनी डायरेक्ट टायअप केल्यामुळे जे काही आपण काय म्हणतो की जी व्हॅल्यू असणार आहे तर ती मोस्टली बिलियन्स ऑफ डॉलरची असणार आहे. त्यामुळे TCS आज फोकसमध्ये राहील. त्यानंतर सोबतच इन्फोसिससुद्धा फोकसमध्ये राहील. त्यानंतर HUL हा सुद्धा आज फोकसमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे. त्याचं कारण असं की HULनं काल अनाऊन्स केलं की त्यांचा जो काही आईस्क्रीम बिझनेस आहे क्वालिटी वॉल्स लिमिटेड तर तो डिमर्ज होणार आहे HULमधनं आणि जे काही नवीन शेअर्स मिळतील तर त्याची रेकॉर्ड डेट ही 5 डिसेंबर असणार आहे आणि 1 डिसेंबरला ते डिमर्जर होणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे HULचे शेअर्स असतील तर ॲटलिस्ट ते 5 डिसेंबरपर्यंत ठेवा, म्हणजे तुम्हाला जी काही नवीन कंपनी येणार आहे क्वालिटी वॉल्स लिमिटेड तर त्याचेसुद्धा शेअर्स तुम्हाला मिळतील. तर ती आईस्क्रीममधली जायंट आहे हे सगळ्यांना ऑलमोस्ट माहीतच आहे. तर मग पाहूयात की काय घडते ते. परंतु जर आपण काल जे मार्केट ज्या पद्धतीनं पडलं आणि जसं क्लोज झालं आणि 26,000ला पुन्हा एकदा अटेम्प्ट करून मार्केट खाली आलं तर या सगळ्या गोष्टी काही ठीक वाटत नाहीत. प्लस ग्लोबल मोमेंटमसुद्धा फार काही व्यवस्थित नाही आहे. त्यामुळे पाहावं लागेल की आता काय घडतंय ते. परंतु काय होईल हे सांगता येणं थोडंसं अवघड आहे, कारण जे काही आपण काय म्हणतो बुल्स आणि बियर्स यांच्यामध्ये फाईट एकदम टाईट आहे. कारण आता तुम्ही एकच विचार करा की काल एकच दिवस मार्केट पडलं हार्डली 100 पॉईंटच्या आसपास, परंतु तुम्ही स्टॉक्स पहा, स्टॉक्स चांगल्यापैकी खाली उतरलेले आहेत. ऑलमोस्ट 1%, 1.5%, 2%च्या आसपाससुद्धा स्टॉक्स जे आहेत तर ते खाली आलेलं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे फार काही आपण काय म्हणतो की अतिउत्साहित होण्याचं काही कारण नाही. मार्केटला थोडंसं रेझिलियंट होऊ द्या, थोडंसं शांत होऊ द्या आणि
जे काही क्वालिटी स्टॉक्स आहेत तर ते चांगल्या लेवलला जेव्हा मिळतील तेव्हाच त्याच्यामध्ये बाईंग करण्यामध्ये खरा पॉईंट आहे. नाहीतर नंतर काय होतं की मार्केट खाली येतं परंतु आपल्याला आपले भाव कधी मिळत नाहीत. तर अशा पद्धतीनं आज जर गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टीमध्ये ना आपल्या ह्या पॉझिटिव्ह न्यूज फॅक्टर्ड इन झाल्याचं दिसतंय, ना ग्लोबल मोमेंटम असणारा जो निगेटिव्ह आहे तो फॅक्टर्ड इन दिसतोय. कारण आपला गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, साधारण एक 20 ते 30 पॉईंट आयदर गॅपअप किंवा फ्लॅट. परंतु आता हा गॅपअप छोटासा जरी असला तरी तो सस्टेन होईल का? आणि जे काही बेरिश इंगल्फिंग पॅटर्न काल हायर साईडला बनलेला आहे तर त्याला जर कन्फर्मेशन यायचं असेल तर आज कालचा जो लो आहे तर तो ब्रेक करून मार्केटनं खाली येणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्या खाली जर मार्केटनं क्लोजिंग दिलं आज डेली क्लोजिंग तर खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट अजून फर्दर डाऊनसाईड दाखवू शकतं. तर जो मार्केटचा डेल्टा आहे तोही तेच आपल्याला इंडिकेट करतोय की मार्केटमध्ये फिअर जे आहे ते थोडंसं डाऊन साईडला आहे. आतापर्यंत फिअर जे आहे ते अपसाईडला होतं. आता जर आपण FISचा डेटा जर पाहिला तर FIS मार्केटवरती प्रचंड शॉर्ट आहेत. ऑलमोस्ट 87% आसपास मार्केटमध्ये त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स आहेत. त्यामुळे तेही मार्केटला दाबण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहेत. कारण नेहमी काही शॉर्ट कवरिंग होत नाही हे लक्षात असू द्या, कारण फ्रेश मंथ आहे त्यामुळे एवढ्या इझिली ते मार्केटला जाऊ देतील असं वाटत नाही. आणि साहजिकच आहे की डिसेंबर एंड म्हणल्यावरती FIS जे आहेत तर ते थोडेसे सुट्टीवरती जातात आणि ते त्यांचं प्रॉफिट बुक करतात, कारण त्यांच्याकडे जे फायनान्शियल इयर एंड होतं तर ते डिसेंबरला होत असतं. त्यामुळे स्वाभाविक आहे की FISला जे काही प्रॉफिट बुकिंग करायचं आहे तर ते डिसेंबरपर्यंत मॅक्सिमम प्रॉफिट बुकिंग करून घेतात. त्यामुळे एवढं इझी नाही आहे मार्केटला वर जाणं. त्यामुळे ऑल टाईम हाय जरी समजा मार्केटनं गाठला तरी ऑल टाईम हायपासून वर जाण्यासाठी मार्केटकडे कुठलाही असा स्पेशल किंवा फ्रेश ट्रिगर पॉईंट नाही आहे. आपल्याकडे पेंडिंग असलेलं एकच ट्रिगर आहे, ती म्हणजे US इंडियाची ट्रेड डील. जर ती झाली तर कदाचित मार्केट एक फार मोठं गॅपअप करून मार्केट तिथून पुढे वरती जाऊ शकतं. परंतु आहे का अशी परिस्थिती ते पाहणं फार जास्त गरजेचं आहे. कारण फक्त न्यूज येत आहेत की सगळे सांगतायत की होईल होईल होईल, पण कधी होईल? ऑलमोस्ट 6 महिने या गोष्टीमध्ये निघून गेलेत. त्यामुळे वाटत नाही की एवढ्या इझिली सुद्धा या ट्रेड डील्स वगैरे काही होऊ शकतील. होप सो. आपली इच्छा आहे व्हावं म्हणून. तर मग पाहूयात पुढे काय होतं ते. तर मग मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.